नमस्कार सर्वांचं. स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुमच्यासोबत सोप्या आणि अगदी छोट्या-छोट्या अशा रांगोळ्या मी शेअर करणार आहे. खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत. सर्व डिझाईन्स तुम्ही या देवघरासमोर काढू शकाल अशा डिझाईन्स आहेत आणि नक्की तुम्हाला या काढायला पण येतील अशाच सगळ्या डिझाईन्स आहेत. सर्वांनी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की आपल्या सगळ्या डिझाईन सगळ्यांनी ट्राय करा. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन किती सुंदर आणि अगदी सुटसुटीत अशी आहे. तुम्हाला नक्की अशा प्रकारच्या डिझाईन्स काढायलाही जमतील आणि तुम्हाला आवडतीलही. आय होप तुम्हाला आवडतील आणि आवडल्या तर नक्की ट्राय करा. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. छोटीशी पण सुंदर अशी डिझाईन आहे. पुढची डिझाईन आहे आपल्या याच टाईपमध्ये सगळ्या डिझाईन्स आहेत आजच्या. छोट्या अगदी अर्ध्या-अर्ध्या मिनिटामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये तुम्ही या डिझाईन काढू शकाल अशा डिझाईन आहेत आणि देवघरासमोर अशा डिझाईन छान दिसतात छोट्या-छोट्या. जर तुमच्याकडे मोठी जागा असेल तर तुम्ही मोठ्या काढू शकता. तर छोटीशी जागा असेल तर तुम्ही या दरवाजाबाहेरही काढू शकता ज्यांच्याकडे कमी जागा असते ते. आणि अगदी सिंपल अशा डिझाईन्स आहेत. कुणालाही जमतील अशाच डिझाईन्स आहेत आजच्या. तर तुम्ही पाहू शकता आपली नेक्स्ट डिझाईन पण रेडी आहे. पुढची आपली डिझाईन अशाच पद्धतीची आहे थोडीशी. इथे आपण केंद्रवर्तीने काढून घेणार आहोत. इथे 5 डॉट काढून आपल्याला फूल बनवायचं आहे. आपण नेहमी बनवतो असं. मी आज जरा वेगळे कलर कॉम्बिनेशन वापरलेले आहेत. नेहमीपेक्षा वेगळे आहेत. तर पहा तुम्ही आजच्या सर्व डिझाईन्स सगळ्यांनी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आवडल्या तर. तर आपली ही डिझाईन ऑलमोस्ट रेडी आहे. मी कालच्या भागात तुम्हाला सांगितलं होतं मी आज देवघरासमोरच्या रांगोळ्या दाखवणार आहे. तर मी तुम्हाला आज दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे रांगोळ्या. ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे. मागच्या भागातल्या रांगोळ्या कोणी ट्राय केल्या आणि ज्यांनी ट्राय केलेल्या आहेत त्यांचे खूप धन्यवाद. तुमचे फोटोज मला आलेले आहेत पण मी ते पोस्ट केले नाही अजून. मी लवकरच पोस्ट करेल. सो थँक यू सो मच. तुम्ही सर्वांनी एवढ्या छान पद्धतीने रांगोळ्या काढण्याचा ॲटलीस्ट तुम्ही प्रयत्न तर केलेला आहे. सो खरंच खूप मनापासून धन्यवाद. अशाच छान रांगोळ्या तुम्ही नेहमीच ट्राय करत राहा आणि मला फोटोज पण नक्की शेअर करत राहा. मला फोटो तुम्ही Instagramला शेअर करू शकता. तर बघा आपली ही पण डिझाईन रेडी आहे. तुम्हालाही अशाच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या शिकायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा. जे लोक आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आणि तुम्हीही लवकरच रांगोळ्या काढायला शिकाल. आणि जे लोक रांगोळ्या काढत नाही आहेत किंवा अजून त्यांना जमतच नाही आहेत रांगोळ्या काढायला, त्यांनी नक्कीच रांगोळ्या शिकण्याचा प्रयत्न करा आणि रोज दरवाजासमोर एक छोटीशी रांगोळी काढा. छोट्याशा रांगोळ्यांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. जसं तुम्ही सुरुवात कराल तसंच तुम्हाला रांगोळ्या काढायला नक्कीच जमतील. तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला आपोआप रांगोळ्या काढायला येतील. तर तुम्ही पाहू शकता आपली ही पण डिझाईन रेडी आहे. आज भरपूर अशा डिझाईन्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. जवळ-जवळ 9 ते 10 डिझाईन्स आहेत आजच्या. अशाच आहेत, छोट्या-छोट्या आहेत, अगदी सिंपल आहेत. ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे. आपण वटपौर्णिमेच्या पण डिझाईन्स पाहणार आहोत. अगदी 1-2 दिवसात मी तुम्हाला दाखवेल. काहीतरी वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पाहूया आपण ह्यावेळी. तर बघा ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो पण करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन-नवीन सोप्या, सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत सर्वांनी अशाच छान-छान रांगोळ्या ट्राय करा आणि काळजी घ्या. भेटूया. बाय बाय. थँक यू.